राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा। स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावरून विचारणा केल्यानंतरही उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना उत्तर नाही। प्रभाग समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना विचारणा, मात्र राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना प्रतिसादच नसल्याची माहिती। भाजपचे राज्यसभेचे 4 उमेदवार जाहीर। रामदास आठवलेंना भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवारी, तर देवेंद्र फडणवीसांनी माझ्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन, आठवलेंची प्रतिक्रिया। भाजपकडून विनोद तावडेंनाही राज्यसभेसाठी उमेदवारी। विनोद तावडेंनी 2019 नंतर राज्याच्या राजकारणातून लक्ष काढून केंद्रीय जबाबदारी स्वीकारल्या, तर राज्यसभेच्या उमेदवारी म्हणून घोषित केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे आभार, तावडेंची प्रतिक्रिया। भाजपकडून आदिवासी समाजाच्या नेत्या माया युनाते यांना राज्यसभेची उमेदवारी। नागपूर पालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या युनाते या प्रभाग क्रमांक 12च्या विद्यमान नगरसेविका, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या माजी सदस्य, आदिवासी समाजाचं नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे। भाजपकडून राज्यसभेसाठी राम वडकुतेंना उमेदवारी। राम वडकुते हे हिंगोली लोकसभा निवडणुकीचे प्रमुख होते। विधान परिषदेचे माजी आमदार आणि हिंगोलीचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत। दादांशी चर्चा केली तेच आता नाहीत आणि त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य, तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, जयंत पाटलांचं चर्चांना पूर्णविराम। आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलीनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे। आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणावर करत नाही। त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलीनीकरण होण्याची शक्यता नाही आहे। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं अशी आम्हा सगळ्यांची आग्रही भूमिका। राज्यसभा उमेदवारीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, तर भूमिका मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, जयंत पाटलांची माहिती। शिवसेना हा मव्यातील मोठा पक्ष। आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। राज्यसभा उमेदवारीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर कुणीही परस्पर निर्णय सांगणार नाही, राऊतांची माहिती। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहण्याची शक्यता। स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर असलेल्या नाराजीतून मनसे तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याच्या तयारीत। संजय राऊतांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे। दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा। प्रभाग समिती निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार असल्याची चर्चा असताना संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं भेटीला महत्त्व। आमदार शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतर लवकरच अहिल्यानगरच्या राहुरीत विधानसभेची पोटनिवडणूक। शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळावी अशी माजी खासदार सुजय विखेंची मागणी। विधानसभेच्या लॉबीत आमदार भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टींमध्ये बाचाबाची। स्वाक्षरी करण्यावरून दोन्ही आमदारांमध्ये बाचाबाची। यावेळी भास्कर जाधव यांची जीभ घसरली। भांडणात दोघांनी एकमेकांचा बाप काढलाय। एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण पाडणार होतं। आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप। परदेशात जाताना VSRनं परवानग्या घेतल्या नव्हत्या, परवानगीशिवाय हद्द ओलांडल्यामुळे ही धमकी देण्यात आली होती। रोहित पवार यांचा धक्कादायक दावा। मला जे कळालं 23ला जो ॲक्सिडेंट झाला होता, VK सिंकली स्वतःच्या प्रायव्हेटच्या ट्रकमध्ये सगळं जे 23चं जे विमान आहे जे मुंबईत पडलं होतं, ब्लॅक बॉक्सपासून सगळं हे स्वतः हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला तिथं कळालेलं आहे। त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा एक खूप मोठा प्रश्न आम्हा सगळ्यांना आहे आणि हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का तिथं केला जातो ही शंका नाहीतर ही भावना आमच्या सगळ्यांची आहे।
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलनंतर पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात सुरू होते उपचार. डिस्चार्जनंतर पवार सध्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी. अमरावतीत बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेचा आजचा 4था दिवस. वन विभागामुळे 45 गावातील पाणीपुरवठा योजना थांबल्याचा बच्चू कडूंचा आरोप. निर्णय झाला नाही तर वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालणार, कडूंचा इशारा. मी त्यांना इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो, याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका. छत्रपतीची तलवार पण निघू शकतं, हे फॉरेस्टनं समजून घ्यावं. त्यांच्यामुळं सगळ्या नळ योजना रखडल्या आहेत. त्या जर केल्या राणी गाव असेल, धारणीतल्या काही 4-5 गाव आहे, चिखलदऱ्यामधल्या आहे, किमान 45 गावच्या पाणी पुरवठा योजना जर फक्त फॉरेस्ट म्हणून थांबवल्या असेल तर आम्ही सहन करणार नाही. बीडमधील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याला पुण्यातून अटक. प्रदीप फाटे यांच्या विरोधात आत्महत्येस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल. सचिन जाधवर यांच्या कुटुंबानं अटकेसाठी केलं होतं उपोषण. उशिरा का होईना पण मला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय. वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटेच्या अटकेनंतर आत्महत्या केलेले जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीची प्रतिक्रिया. माझे पती स्वर्गीय सचिन जाधव यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप फाटे हा आज अटक झाला आहे असे मला समजले. तर उशिरा का होईना पण मला आज कुठंतरी न्याय मिळाल्यासारखा वाटला आणि त्याच्यासाठी बीडचे SP सर, DYSP मॅडम, IO सर आणि LCB टीम आणि संबंधित सर्व टीम यांचे मी मनापासून आभार मानते. नागपूरच्या कामठी परिसरात वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून किरकोळ वाद, नंतर वादाचं रूपांतर हाणामारीत. यात डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानं एका तरुणाचा मृत्यू. गडचिरोलीमध्ये मित्रांसोबत आंघोळीसाठी वैनगंगा नदीवर गेलेल्या आरमोरी येथील युवा अभियंत्याचा बुडून मृत्यू. शुभम रामटेके असं नाव. गरीब घरातील शुभम 2 महिन्यांपूर्वीच एका कंपनीत लागला होता नोकरीला. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यामध्ये मजुरांना घेऊन जाणारा ऑटो उलटला. एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. गावंडगाव शिवारातील पांगर ताटी मार्गावरील पुलाजवळची घटना. राजू जाधव या मजुराचा जागीच मृत्यू. जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद येथे हॉटेलला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. आग लागल्याचं लक्षात येताच हॉटेलमधून कर्मचाऱ्यांनी सिलेंडर बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला. आगीत हॉटेलचं मोठं आर्थिक नुकसान. विरारच्या कणेर फाटा येथील अमूल दूध कंपनीत अमोनिया गॅसची गळती. 70 कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश. मात्र श्वसनाचा त्रास झाल्यानं 5 कामगारांना रुग्णालयात दाखल केलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत नव्या नर वाघाची एंट्री. शिलेदार असं या वाघाचं नामकरण. शिलेदार चांदोली राष्ट्रीय उद्यानातील तारा वाघिणीच्या हद्दीत आढळलाय. याआधी शिलेदार हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, त्यानंतर राधानगरीच्या अभयारण्यातही आढळला होता. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चंदा, तारा आणि हिरकणी या वाघिणी, तर बाजी, सुभेदार आणि सेनापती या नर वाघांसह शिलेदारचीही एंट्री. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पिण्याचं पाणी. नंदुरबारमधील तोरणमाळ इंटरनॅशनल शाळेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची दखल. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. घराच्या खोदकामादरम्यान सापडला चांदीच्या नाण्यांचा खजाना. मातीच्या ढिगाऱ्यामध्ये 250 चांदीचे नाणे आढळल्याची माहिती. नाणी पुरातत्व खात्याकडे सुपूर्द. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण येथील घटना. नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. डीबीटी आणि दीनदयाल योजनेचे पैसे त्वरित जमा करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा थेट आदिवासी आयुक्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न. आंध्र प्रदेशच्या गुंटूर मिरची वाळू घातलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडिओ. गुंटूर मिरचीचा पर्यटनासाठी वापर करू शकतो. आनंद महिंद्रा यांचा आंध्र प्रदेश सरकारला सल्ला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी साजरी केली धुळवड. कार्यकर्त्यांमध्ये रंगांची उधळण करत राहुल गांधींनी साजरा केला धुळवडीचा सण. देशवासीयांनाही धुळवडीच्या शुभेच्छा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कार्यकर्त्यांना रंग लावत साजरी केली धुळवड. यावेळी राजनाथ सिंह यांनी ढोल वादन करत लुटला धुळवडीचा आनंद. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी साजरी केली होळी.
तर इतर आप नेते आणि कार्यकर्त्यांसह पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानीच होळी साजरी करण्यात आली आहे. भाजपचे खासदार मनोज तिवारींनीही साजरी केली आहे धुळवड. दिल्लीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड. यावेळी मनोज तिवारींनी गाणं गाण्याचाही आनंद लुटला आहे. भाजपचे खासदार संबित पात्रा होळीनिमित्त ओडिसाच्या जगन्नाथपुरी मंदिरात यावेळी कार्यकर्त्यांना रंग लावत संबित पात्रा यांनी साजरी केली होळी. इराणच्या मिसाईलचा ताशी 9,000 ते 10,000 माईल्स गतीनं मारा. इराणी मीडियाकडून त्यांचे मिसाईल्स आणि ड्रोन्स किती घातक आहेत हे दाखवून देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.